विटा बस स्थानकात स्थानक प्रमुख कार्यालय विटा येथे सोमवार दिनांक 29 जुलै 2024 रोजी विभाग नियंत्रक सुनील भोकरे, विभागीय वाहतूक अधिकारी सौ वृषाली भोसले आणि विटा आगार व्यवस्थापक सौ विद्या कदम मॅडम, सहाय्यक वाहतूक अधीक्षक रोहित मुरलीधर गुरव यांच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विटा बस स्थानक प्रमुख कार्यालय येथे प्रवासी राजा दिवस म्हणून प्रवासी राजा दिनानिमित्त प्रवासी यांच्या समस्या जाणून घेऊन विभाग नियंत्रक व विभागीय वाहतूक अधिकारी यांनी निर्माण होणाऱ्या बसेस वेळेत सुटण्याबाबत, प्रवासी शौचालय स्वच्छ ठेवण्याबाबत, खेडेगावातील बसेस सुरू करण्याबाबत चर्चा संबंधित अधिकारी यांना योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या। यावेळी कामगार पालक दिन करत याच दिवशी विटा आगारामध्ये विभाग नियंत्रक सांगली कामगार अधिकारी प्रवीण पाटील तसेच विटा आगार व्यवस्थापक सौभाग्यवती विद्या कदम मॅडम यांनी दुपारी 3 ते 5 या वेळेत या दरम्यान कामगार पालक दिनानिमित्त आगारातील चालक, वाहक व कर्मचारी, वर्कशॉप कर्मचारी यांच्या समस्या ऐकून कामगारांवरील समस्यांचं निरसन करण्याचे आदेश दिले। तर विभागीय वाहतूक अधिकारी यांनी निर्माण होणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करून योग्य मार्ग काढला जाईल। यावेळी विटा आगार डेपोतील संबंधित पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी विटा आगार वाहतूक नियंत्रण विनायक माळी यांनी सर्वांचे आभार मानत विटा आगार डेपोच्या कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले। सर्व संबंधित अधिकारी यांचे कामाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक करत प्रवासी बसमध्ये रांगेने चढत असल्याचं पाहत विटा बस स्थानक योग्य ते खबरदारी घेत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। यावेळी वरील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सत्कार व स्वागत विटा आगार डेपो मॅनेजरसह संबंधित पदाधिकारी यांनी केला। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।